तर 33% महिला आरक्षणाच्या संदर्भात, राजकीय आरक्षणाच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचं भाष्य करताना विरोधकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता ध्वजारोहण करतायत। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं, तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आता ध्वजारोहण करतायत। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देशभक्तीपर वातावरण आज पाहायला मिळतंय। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातोय। अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय। त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करतायत। सामाजिक संस्था, शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ पार पडतो आहे। अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केलं, देशाला संबोधित केलं आणि महाराष्ट्रात मुंबईत मंत्रालयामध्ये आता ध्वजारोहणाचा हा सोहळा पार पडतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे। दिल्ली आणि मुंबईच्या मंत्रालयातील ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा हा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना युवा शक्तीवर भर दिल्याचं देखील आपल्याला ऐकायला मिळालं। पंतप्रधान मोदी यांनी युवकांना अनेक आश्वासनं सुद्धा दिलेली आहेत। भारताचं सामर्थ्य किती मोठं आहे याची जाणीव सुद्धा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी करून दिली। विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित त्यांनी महत्त्वाची आश्वासनं दिली, अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा मांडले। शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील महत्त्वाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली। सेंद्रिय शेतीवर भर दिला जायला हवा असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। दिल्लीतील लाल किल्ल्यावर हा जल्लोष आणि उत्साह आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी हे विद्यार्थ्यांना आता भेटतायत, विद्यार्थ्यांना अभिवादन करतायत। वंदे मातरम गीताला 150 वर्ष अनुषंगानं विशेष स्थान या सोहळ्यामध्ये देण्यात आलेलं आहे। राज्य सलाम सलामी चल।
विश्राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यांनी या स्वातंत्र्याकरता लढा दिला, आमचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, त्यांना मी अभिवादन करतो. आमचे क्रांतिकारक ज्यांनी या देशाकरता बलिदान केलं, त्या सर्व क्रांतिकारकांना मानवंदना अर्पित करतो. आणि त्याचसोबत आमचे सैनिक जे सीमेवर लढताना आमच्या देशाला, आमच्या देशाच्या तिरंग्याला आणि आमच्या देशाच्या राष्ट्रभौमतेला सुरक्षित ठेवतात, त्यांनाही मी आज अभिवादन करतो. खरं म्हणजे गेली 80 वर्ष या देशाने केलेली वाटचाल ही अनेकांना थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षामध्ये जगातल्या 4थ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे. आणि त्यासोबत 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याचं कार्य आपला देश करू शकला, ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता समाधानाची बाब आहे. आज आपण विकसित भारताकडे वाटचाल करतो. विकसित भारत एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये केवळ विकसित अर्थव्यवस्था नाही, तर समाजातला प्रत्येक व्यक्ती, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन, सर्वांच्या जीवनामध्ये उन्नती, सर्वांची प्रगती, सर्व सोबत चालत असताना होणारी प्रगती, हीच खऱ्या अर्थानं विकसित भारताची संकल्पना आहे. आणि या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली, त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय. आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6माहीमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आत्ता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे. आणि विशेषतः आपण जो प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे, त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलं आहे. आणि इतरही जिल्हे त्याच पद्धतीनं विकासाकडे अग्रेसर आहेत. विकास हा केवळ काही टप्प्यांमध्ये नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याकरता मग गडचिरोली असो, पालघर असो किंवा नंदुरबार असो, अशा प्रत्येक भागामध्ये विकास पोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय. मला अतिशय आनंद आहे की आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आपण स्वप्न बघितलं होतं.
76% शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100% शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत. हे सगळं करत असताना विशेषतः एक संकल्प आपण केला आहे, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसोबतच एक महत्त्वाचा निर्णय जो आपण घेतला आहे तो म्हणजे आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. आज आमच्या युवांकरता वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात आपण निर्माण करतो. अतिशय वर्ल्ड क्लास शिक्षण आमच्या तरुणाईला मिळालं पाहिजे, याकरता एज्युसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यापीठं देखील या ठिकाणी येत आहेत. आपल्याही विद्यापीठाचा दर्जा हा वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि कटिंग एज अशा प्रकारचं शिक्षण, अतिशय आधुनिक शिक्षण हे आपण देण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे महाराष्ट्र देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालं आहे. सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करून आमच्या युवा शक्तीला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय. समाजातले जे वंचित घटक आहेत त्या घटकांचा विकास व्हावा याकरता लक्षित योजना तयार करून महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सावधान. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमाच्या अंतर्गत बीड सर्वात राज्यात आघाडीवर आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये 160% काम पूर्ण करून जिल्ह्यानं याही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये अद्यावत 10 खाटांचा हृदय विभाग, महिलांसाठी 100 खाटांचं माता बाल संगोपन केंद्र उभारलेलं आहे. मागच्या दौऱ्यात मी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आज आपल्या वडवणी तालुक्यातल्या चिंचवड गावात नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण होत आहे. ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी मिशन साथी राबवलं जात आहे. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड देण्यात आलं आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी बीड शहरामध्ये उभारण्यात आलेलं संत